संसार आजपर्यंत कोणाच्या झोळीमध्ये पोटभर सुख टाकू शकला नाही, आपल्याच काय झोळीत पडणार आहे? या संसारामध्ये मी सुखी झालो असं म्हणणारा माणूस मंडपात आहे? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठ्ठला विठ्ठला देवाधिदेवा जगत्रय जीवा, परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. ग्रामदेवत मारुतीराय यांच्या समोर आज समस्त ग्रामस्थ मंडळी, कौडगाव सर्वांच्या अथक परिश्रमातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज आपल्या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव आहे. 50 वर्ष पूर्ण झाले आपल्या सप्ताहाला. भव्य दिव्य स्वरूपामध्ये गावकरी मंडळीने तन मन धनाने, कायेनं वाचेनं मनानं अंतकरणातून कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. सुंदर शोभायात्रेचं आयोजन केलं. 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून फार सुंदर रथ आणला होता. आता इकडं आला नाही ते ह्याच्यामुळं, नाही तर मला इकडेच आणायचा होता.
फार सुंदर रांगोळी काढणारी मंडळी, त्यामध्ये 50 ध्वज आणले, 50 तुळशीवृंदावन आणले, 50 कलश आणले, सारखा पोशाख केला, पिवळा आणि पांढरा. सर्व गावकरी मंडळीला, आमच्या पोंडे गुरुजीला सर्वांना मनापासून धन्यवाद. आपण एवढ्या अंतःकरणातून हा कार्यक्रम करत आहेत. मोठ्या महाराजालाही 25 वर्ष पुण्यतिथीला पूर्ण झाले, मग तो सुवर्ण महोत्सवही झाला. याला दुधात साखर म्हणते. आता नाही का रांगोळी काढली पुढच्या त्या प्रवेशद्वाराला, त्याच्यावर दोन्ही पण उल्लेख आहे, 25 आणि म्हणजे गावाला 50 झाले, मला 25 झाले ना, म्हणजे दोन्हीचा योग आला. पार्टनरशिप आहे आपली. कशी पार्टनरशिप आहे, एकमेका सहाय्य करू आणि अवघा धरू सुपंथ. फार सुंदर आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं. वारकरी संप्रदायाच्या वतीने, माझ्या गुरुपरंपरेच्या वतीनं, स्वतःच्या वतीनं मी आपल्या समस्त ग्रामस्थ मंडळीचे ऋण व्यक्त करतो. सेवेकरता उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवकांनी मात्र तिथंपर्यंत आपल्या कॅनलपर्यंत इतकं सुंदर हे शोभायात्रेचं आयोजन केलं. त्या नवयुवकाकरता एकदा टाळ्या वाजवा सगळे म्हणतात. असा हा सोहळा आज हळूहळू समारोपाकडे वाटचाल करत आहे. आमच्या संप्रदायातले फार मोठं रत्न, ज्यांनी फार सुंदर चाल गायली, आमचे पंढरीबुवा कदम, उद्धवबापू शिंदे, भजन ज्यांनी सुरुवात केली ती रामकृष्ण महाराज, सगळी मंडळी. आता सर्वांचा मला नामोल्लेख करता येणार नाही. नवनाथ महाराज, परमेश्वर, 2 चोपदार, 2 विनेकरी, म्हणजे हे काय आहे, 4 जण पाहिजे माणसासंग. फार सुंदर योग आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, मोठ्या महाराजाच्या आशीर्वादाने, जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठांतरातला काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. सर्वजण मिळून सेवा करू. विठाला सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुखाचं वर्णन केलेलं आहे. मला वाटलं माग आहे काय की तो मनुष्य जीवन सुखाच्या आशेवर जगलं जात आहे. मनुष्य म्हटलं की गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, देशातला असो, विदेशातला असो, प्रत्येक जण एकाच्या आशेवर जगत असतो, ते म्हणजे सुख. विठाला विठाला शोध मात्र चुकीच्या जागेवरून घेतला जातो. संपूर्ण ह्या छोट्या छोट्या विद्यार्थिनी बसल्यात ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो छोटी. एक म्हातारी आपल्या घरामध्ये गोधडी शिवीत बसली होती. गोधडी कळतीत, वाकळ म्हणतात त्याला. आणि मग ते शिवता 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 दिवस मावळला, अंधार पडला, आणि त्या अंधारामध्ये तिची सुई त्या दोऱ्यातून निसटली आणि खाली पडली, हरवली. कुठं हरवली? घरामध्ये. कुठं हरवली? घरात. तोपर्यंत ग्रामपंचायतच्या बाहेर लाईट लागली, ट्यूब लागल्या, लख प्रकाश पडला, उजेड पडला. कुठं पडला उजेड? बाहेर. म्हातारी उठली आणि त्या उजेडामध्ये सुई शोधू लागली.
कुठं कुठं बाहेर. मग ती म्हातारं माणूस आहे आणि काहीतरी हरवलंय त्याचं. आपण काहीतरी मदत करायला जावं म्हणून काही गावातले तरुण पोरं पुढं आले. आजी आजी काय झालं? बाळा माझी सुई हरवली रे, मी गोधड शिवीत बसले होते. ए अरे बाबा बघा म्हणले मदत करा चला. हे चार पाच जण त्या म्हातारीला त्या उजेडामध्ये काय शोधायलेत? सुई शोधायलेत. सापडेल का? त्यातलं एक विचार करू लागलं पोरग. म्हणलं आजी ह्या ग्रामपंचायतच्या उजेडात भर रस्त्यात तू सुई हरवली, तू इथं काय करू लागली सुई घेऊन? माय म्हणली इथं काय करीने गेली? मग घरात बसली होती म्हणले माय मी गोदडं शिवू लागली. म्हणजे सुई कुठं हरवली? म्हणली मग घरात हरवली. आणि म्हणला हे ग्रामपंचायतच्या उजेडात कशी सापडत? नाही उजेड आहे ना म्हणली इथं. घरात का आहे? घरात का आहे? अंधार आहे. इथं का आहे म्हणली? उजेडात सापडेल म्हणून मी इथं आले. त्यावेळेस ते पोरं म्हणले आजी सुई घरात पडली आणि दारात उजेड आहे म्हणून आलीस, इथं कसं सापडेल? म्हणले मग आता उजेड आला म्हणून माणूस आले. तुम्हाला काय वाटते सापडेल? सुई कुठे? शोध कुठं चालू आहे? सापडेल? सुख नाही कोठे आधी या संसारात, वाय सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका. त्या म्हातारी सारखं आपलं होऊन बसले. त्या म्हातारीला सुईचा शोध आहे, सुईची गरज आहे. पण ती गरज तिची घरात पूर्ण होईल की दारात पूर्ण होईल? तिला घरातच सापडेल. ती कुठे जाणार आहे दुसरीकडे? पण तिचा शोध चुकीच्या जागेवरून चालू आहे. तसा आमचा सर्वांचा शोध आपला सुखाचा आहे, रस्ता चुकीचा आहे. एका माणसाला पुण्याला जायचं होतं. गडबडीमध्ये हैदराबादच्याच गाडीत बसलं. आता 7-8 तासाचा प्रवास आहे म्हणला. सोबतच आणल्या होत्या मस्त 2-3 पोळ्या, टमाट्याची चटणी, ठेसा, मेथीची भाजी. एकटंच होतं. पोटभर जेवलं. विठ्ठला काय करायचं म्हणलं आता 5-7 तास बिंदास झोपायचं म्हणलं. आता गेलो झोपी जेवून. झोपून कंटाळा आल्यावर अंग दुखल्यासारखं होते. म्हणलं उठून बसलो. बघ घायले मोबाईल. शेजारी बसलेल्या माणसाला म्हणलं होय गाडी कुठपर्यंत आली? कोणते स्टेशन आहे? ते मला कोणतं म्हणजे जवळच आली. आता 1 तासात पोहोचतीच म्हणला पुण्याला. नाही हैदराबादला पोहोचते म्हणला. 1 तासात कुठं पोहोच? म्हणलं हैदराबाद आणि पुणे नाही का? नाही म्हणलं ही गाडीच हैदराबादला जाणारी आहे. हे कुठं जायचं होतं याला? हे कोण्या गाडीत बसले? आता हे याला पुणे कसं येईल? हे कोण्या गाडीत बसले? हैदराबाद गाडीत बसले. सोन्नेकर कोण्या गाडीत बसले? हा मग आता कोणतं गाव येते? म्हणला बाबा पुण्याला जायचं होतं की. पुण्याला जायचं होतं रे भल्या माणसा. गाडीत हैदराबादला कसं बसला? त्याची जशी चूक झाली तसं सामान्य माणूस तुम्ही आम्ही सुखाचा शोध घेत संसार करीत आहोत. या संसारामध्ये आम्ही आज सुखी होई
उद्या सुखी हो, परवा सुखी हो, आज तरी आमच्या मनासारखं होईल, उद्या तरी आमच्या मनासारखं होईल म्हणून आपण रात्रंदिवस तळमळ 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 तळमळ. पण शक्य आहे का ते? रस्ताच चुकीचा आहे. ते गाव येईल कसं? विठाला 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 सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया व्यष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोण. जन्म जायची वेळ आली पण आपल्या पदरात सुख पडलं नाही. का पडलं नाही? आपला रस्ता चुकीचा आहे. विठाला विठाला संसार आजपर्यंत कोणाच्या झोळीमध्ये पोटभर सुख टाकू शकला नाही. आपल्याच काय झोळीत पडणार आहे? आडातच नाही, पवऱ्यात कुठून येणार आहे? टोपल्यातच नाही, ताटात कुठून येणार आहे? कोण सुखी झालंय या संसारामध्ये? मी सुखी झालो असं म्हणणारा माणूस मंडपात आहे. विठाला विठाला राजा दुखिया पैदा दुखिया दुखिया जग जोगी सुखिया कोई नहीं है, तो के सो दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. प्रत्येकाला बघितलं तो माणूस कोणातरी एखाद्या वेदनेने असा व्यथित झालेला आहे. एकच गोष्ट त्याच्या मनात सलायली, ती जर मनासारखी झाली ना म्हणला राजात झालो. काय झालो? होतच नाही. महाराजाची भाषा सांगतो मी तुम्हाला. संसार संगी सुख जोडे, तरी का सेविती गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. विठाला संसार संगी सुख जोडे, तरी का सेविती गिरी कंदरे, राज्य टाकून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. किती लोक होऊन गेले बघा ना. श्रीमंत गडगंज संपत्ती होती लोकांजवळ, त्या संपत्तीनं त्याला सुख लागूच दिलं नाही. पैसाच जर सुखाचा केंद्रबिंदू असता, श्रीमंत माणसानं देवा धर्माकडे धाव घेतली नसती. श्रीमंत माणसं साधू संताकडे आले नसते, तीर्थक्षेत्राला आले नसते. प्रयागराजचा कुंभमेळा होता गेल्या वर्षी, 144 वर्षाच्या नंतर आलता. भारतातला श्रीमंत माणूस गार ढव पाण्यात येऊन पटापट बुडू लागला. ज्यानं कधी गार ढव पाण्यात हात सुद्धा बुडविला नाही, ते माणूस काय करू लागले तिथे येऊन? कुठं असं पाणी होतं? गेलतात का तुम्ही? कोणी गेलतात? बर्फाचंच पाणी होतं. वाटलं का रगतच काय गोठते का काय कोणाला? इडीत का लोक तिथे येऊन बुडायला? इडीत त्याच्या लक्षात आलं ना, स्वतःची विमानं त्याची, स्वतःची हेलिकॉप्टर, परभणी विकत घ्यायची एकाची ताकद. फटाफट उडी हाणलेली तिथं त्या पाण्यात. हो मायो बापो म्हणू लागले, गारठव लागू लागले. करत श्रीमंताच्या बाया
त्या बायाचं नख कधी बघाय भेटलं नाही लोकायला. अशा बाया होत्या, मार्बलच्या मूर्त्यावनी, आपल्यावनी काळ्या जर होत्या वय. त्या बघू लागल्या त्या पाण्याकडे हात लावून. म्हणलं मम्मा मम्मा, हा मम्मा म्हणली उडी हाण. इतकं थंड करता काय? मी नाही आंघोळ करणार म्हणली एक पोरगी. कशी करीत नाही, ढकलूनच दिलं बापान. सुख नाही पाहिजे का म्हणले तुला? पैसा सुखाचा केंद्रबिंदू नाही आहे, प्रतिष्ठा सुखाचा केंद्रबिंदू नाही आहे. प्रतिष्ठा पैसा जया अंगी मोठे पण तया. लय पैशावाले माणसं बघितले म्या, तुम्ही बघितलेच नाहीत. कवडगावातले लोक आहे ना, तुम्ही किती पैशावाला माणूस बघितले? परभणीत पैशावाले माणसंच नाहीत. परभणीत पैशावाले माणसंच नाहीत. परभणी म्हणजे आपलं खेड आहे, भारी जरा श्रीमंत खेड आहेच. काय श्रीमंत, लय पैशावाले माणसं बघितले म्या. आणि ते आमच्याकडे बघितले की म्हणतात महाराज तुमच्याकडे बघितले की लय समाधान वाटते. म्हणलं हीच तर कमाई आहे आमची. लय पैशावाले माणसं बघितले म्या. हे तुमचं मंदिर आहे ना, एवढ्या 500 रुपयाच्या नोटानं भरलेली खोली बघितली होती मी एक जणाची. मी म्हणलं मला झटका येईन, मला जाऊ द्या बाबा, मी पैसे एवढे बघितले नाहीत. मला बघून तर घ्या. एवढे पैसे बघितले होते मी ना. तुम्ही म्हणता नाव सांगा, मी ते सांगा आलो का इथं. आणि त्या पैशावाल्या माणसानं एकच त्याच्या खाली उतरल्यावर म्हणला महाराज मस्त का हात ठेवावं, झोपच येईन. मी म्हणलं हेच कारण आहे झोप नाही यात. हे झोप देत नाही, हे एकटं येतच नाही म्हणलं. हे बनलं. ह्या नवरदेवाला 15 सकुने आहेत. सकुन्याचे नाव सांगतो. स्त्रियम हिंसा नृत्य दंभ काम क्रोध समयो भेदो वैरो विश्वासो संस्प्रदाहा व्यसनानीच. एकटा पैसा घरी येत नाही, 15 अनर्थ घेऊन घरी येते. अति जिथं पैसा आहे अति तिथं माती आहे. पसा गोळ्या खावा लागतात. झोपीच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपी येत नाही, भाकरच पचत नाही, झोपच लागत नाही. करावंच काय म्हणते. पैसा हा समाधानाचा केंद्रबिंदू नाही. लागतोय पैसा गरजेपुरता. विठाला 56 भोग समोर आहेत. एक महाराष्ट्रात असा माणूस आहे. किती भोग आहेत समोर? 56. पण वटाण्याच्या जरी शेंगा खायच्या असल्या, वटाण्याच्या शेंगा किती रुपये किलो बेटा? 40 रुपये किलो. तर त्या माणसाला त्या 40 रुपये किलो शेंगा खाण्याकरता 35,000 रुपयाचे इंजेक्शन घ्यावं लागते आधी एक. किती रुपयाचं? आणि मग त्या 40 रुपयाच्या शेंगा मध्ये जातात. नाही तर लाळच तयार होत नाही. लाळच तयार नाही झाली तर हे गिळल कसं? गिळायचं काम कोण करते? लाळ. आणि मग शेंगा तर खाऊ वाटेल, घे इंजेक्शन 35,000. शेंगा केवढ्याच्या? 40 रुपयाच्या. इंजेक्शन केवढ्याचं? 35. खावा का नाही? कसं म्हणलं खाऊ वाटायले, काय म्हणलं मग घे इंजेक्शन. काय करावं, जळता जळणं म्हणला पण सुख नाही. विठाला आणि म्हणून सुख हा विषय जो आहे तो पैशावर अवलंबून नाही. सुख जो विषय आहे ना परमार्थावर अवलंबून आहे. रात्री 3 वाजता घरी आलो मी. मला सांग शब्द. सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता बहु दुःख. त्याला लय अनुभव आहे. विठाला त्याच्या बी हातातून लय बंडले गेलेली, म्हणून इकडे टाळ घेऊन आलंय. त्याचं त्यालाही म्हणणं माहित आहे इथल्याशिवाय काय नाही. आनंदच नाही. आनंदच कसा आहे? रात्री 3 वाजता घरी आलो मी. सकाळी तर 7 वाजता तयार आहे. 2-2.5 घंटे झोपलं म्हणा, कायच नाही. आज मला 5 काल्याचे कीर्तन आहेत. या अशा तुमचा उत्साह, तुमचा जल्लोषण, तुमचा आनंद बघितल्यावर गेली झोप उडून म्हणा. कशाची झोप आली रे? खुश. जितका आनंदानं बाहेर निघून तितक्याच आनंदानं घरला जातो मी. तितके कीर्तन करून बी आता सांच्यापारी भेटा तुम्ही मला 5ला. तुम्ही मला म्हणता ना आज काय झोपूतूनच उठलात का? मग अरे हीच तर परमार्थाचा आनंद आहे ना.
समाधान वाटते, प्रसन्नता फक्त परमार्थात दडलेली आहे. संसार करावा लागतोय म्हणून करायचा आहे. या संसारानं कोणाच्या झोळीमध्ये असं पोटभर सुख टाकलेलंच नाही. उणीव ठेवते संसार. जहाँ दात है वहाँ चेने नहीं, जहाँ चेने है वहाँ दात नाही. जळता जळणं पण खालाच कोण नाही. खायला 10-12 लेकरं, घरातच काही नाही. चावल करणार काय, पर्यायच नाही. एक उणीव ठेवतो संसार. एक काहीतरी संसार आपल्याला एका तरी कोणत्यातरी गोष्टीमध्ये असं धरतंय, हालूच देत नाही, किती बेजार व्हा तरी. त्याचं कारण असं आहे, संसार जर पोटभर सुख आपल्याला दिला असता तर आपण मंदिराकडे येत. मंदिराकडे तर सोडून द्या, हे पोंड्याचे लोंढे, हे रेंगे, अजून कोण 2-4 असतील की, गोसाई कोणी असतील की, मांड काय म्हणले, ओ जाधव, हे सगळे ह्या इथून जर मारुतीरायाच्या मंदिरापडून जर पांडुरंग पंढरपूरला निघाला असता तर पांडुरंगाला राम राम घालीत नव्हते का? गरज काय म्हणली असते त्याच्यावर आपल्याला? हे संसारातच इतका आनंद आहे, याच्यावरून आपल्याला काय बनते? संसारात दुःख आहे म्हणून हे देवाकडे आलेत. नाही देवाकडे येत होतो का आपण? देवाकडे येणारी माणसं येतोय आपण. संसार पोटभर सुख कोणाच्या पदरात टाकीत नाही. एक असं दुःख ठेवतोय प्रत्येकाच्या जीवनात की ते असं जन्मभर दुःख असं खूपते माणसाच्या हृदयामध्ये. इतकं नव्हतं व्हायला वाटते, इतकं नव्हतं व्हायचं, इतकं नव्हतं व्हायचं. आणि म्हणून आज आपलं मनुष्य जीवन हे पावलोपावली दुःखानं ग्रासलेलं आहे. म्हणून या मनुष्याला सुखाची जर गरज असेल, त्यानं नेमकं कोणता रस्ता धरावा? फक्त परमार्थ. आणि त्या परमार्थाच्या रस्त्याने गेल्यावर माणूस सुखी होतोय का? हो. झाले का इथून मागं कोणी? हो. महाराज त्याचं नाव तरी सांगा. नाव सांगा म्हणल्यावर महाराजांनी नाव सांगितले, ते नंदराजाचं. नंदराजाच्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण इतके नंदराजावर प्रसन्न झाले, राजाला देवाकडे जायची गरज पडली नाही. देवच राजाच्या घरी. देवाला घरा, देवाला घरा, देवाला घरा, नंदाची माता. देवाला घरा, देव आले, देव आले. परमार्थ जर निक्का असला ना, त्याला सुखाचा शोध घ्यायची गरज नाही. सुखच त्याच्या घराला येते. कोणाच्या रूपाने येते? देवाच्याच रूपाने येते. देवच गोकुळात आले की हो. गोकुळातल्या लोकांना देवाकडे जायची गरज पडली नाही. सगळे विद्यार्थी इकडे लक्ष द्यावर बेटा. तुम्ही शाळेत जाता की शाळा घरी येते? बरोबर आहे ना? का शाळा घरी येते? तुमची दया आली म्हणून. शेतकरी शेताकडे जातो का शेतीच घरला येते? शेतकरी जातो का शेती घरला येते? शेतकरीच जातो. तसं जीवानं देवाकडे जावं का मग देवानंच घरला यावं? आपण जावं देवाकडे का देवानंच घरला यावं? बरोबर आहे ना? कोण यावं? आपण देवाकडे जावं. पण आमच्या परमार्थात इतकी सबसिडी आहे. तुम्ही जर निक्का जर परमार्थ केला, ठाईचं बैसोनी सुखी येतो घरा, देवच घरी येऊ शकतो. देव घरा आला, देव घरा आला.
ने पूजिला हो देव घरा आला हो. काय गोकुळातले लोक भाग्यवान होते. आम्हाला काय गरज आहे म्हणली देवाकडे जायची, आमच्या घरला देव आले. काय भाग्यवान लोक असतील बघा ना. ज्या देवा करता योगी शिणता ते साधन कपाटी परी नाही भेटी ध्यानी मनी. योगियाचे ध्यानी ध्याता ना तुडशी तो आम्हा पाशी मागे पुढे. ज्या योगी लोकांना सुद्धा स्वप्नात येत नाही तो देव, गोकुळातले लोक म्हणले आम्ही बघितलंय डोळ्यानं. काय भाग्यवान असतात. डोळ्यानं रस्त्यानं फिरताना देवाला पाहायचं बनल्यावर किती पुण्य असेल. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हरी बोल. पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला एखाद्या वेळेस शाबासकी दे की आम्हाला. तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन म्हणता का तुम्ही मागं म्हणता. तेन वेदियल तेन वेदियल तेन वेदियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. नुसतं म्हणलं तर इतका आनंद वाटायलाय. ज्यानं बघितलंय देव त्याचं कसं असेल. वा काय आनंद असेल ते. उघड कल्पना करा की तुम्ही नुसता सप्ताच करायला तुम्ही देव आल्याची अनुभूती आली तुम्हाला. देव अवतरल्यासारखं वाटायला तुम्हाला. आता किती लोकांना वाटायला बसलेल्या एका मिनिटात येणं कीर्तन सोडून द्यावं. हातोरी करा बरं. वाटायला तुम्हाला कीर्तन सोडा. मग हेच तर देव आहे. त्याच्या भजनात इतका आनंद आहे, त्याच्या प्रत्यक्ष येण्यामध्ये किती आनंद आहे विचार करा. काय गोकुळातल्या लोकांची पुण्य असेल बघा ना. असा रस्त्यानं बघ देव जाता जाता खेळता खेळता बघितला होता त्या लोकांना. आणि मग ते लोक म्हणू लागले गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा. Oh
जागी आहेत का नाही बघाव. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंताच्या येण्यानं गाव असं आनंदी झालं होतं. देव कोणाला नकोय मला सांगा ना. देवाचं येणं म्हणजे काय साधन आहे ना, कारण तो एकटा येतच नाही ना. परमात्मा येतो म्हणजे त्याच्या सोबत सगळं वैभवच येते ना. राजा चाले तेथे वैभव सांगाते. तुम्ही जर एखाद्या गावाला गेलात, तुमची सावली घरीच विसरून जाता का? बर बाबा म्हणला आलो, सावली तर घरीच विसरली की. असं आहे का? तुम्ही जिथे तिथं सावली, तसा परमात्मा जिथे तिथं लक्ष्मी. लक्ष्मी सहित सोबतच लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ती सोडून राहतच नाही त्याला. लळा लागलेला आहे तिला कोणाचा? परमात्म्याचा. ती दाशी आहे जी सर्वस्वे करुणी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा. पाय धुवावयाच्या दैवा. पात्र झाली जी लक्ष्मी माता. परमात्म्याला सोडून राहतच नाही. देव जर आजूबाजूला जराशी गेले तर तिला हुरहुर वाटते. वनवास झाला रामचंद्र प्रभूचा, तरी लक्ष्मी घरी राहिली नाही ना. लक्ष्मी कुठं होती? सोबतच होती. लक्ष्मीचं कर्तव्यच आहे ती. तिनं सोडून राहूच नाही आपल्या मालकाला. सुखा दुःखात नवऱ्याला साथ दिली पाहिजे. तिचं नाव लक्ष्मी आहे. विठाला विठाल. अडी अडचणीत संकटात नवरा एकटा पडू देत जाऊ नये. वनवास झाला रामचंद्र प्रभूचा, तरी सीताईसाहेब संगच गेल्या. वनवासात सीतेचं नाव नव्हतं कैकेयीच्या दृष्टीमध्ये. मग म्हणूनच गेली ती. मालकाचा वनवास म्हणली, मी घरी बसू का? कोरोनाच्या काळामध्ये जे माणसं मेले ना, एकटे पडले म्हणूनच मेले. घरचे माणसं बघायला बी गेले नाहीत. भले माणसं हाय का गेलं का प्रशासनाच्या वतीनं काय केलं? काहीच नाही, लक्षच नाही. पण मी डॉक्टर नाईक सरांच्या हॉस्पिटलमध्ये एक म्हातारी बघितली होती. मी सगळ्याच दवाखान्यात जात होतो ना, तुमच्या येत होतो IIT. म्हातारी निगेटिव्ह होती आणि म्हातार पॉझिटिव्ह. 18चा स्कोर होता, 18चा. मग ती म्हातारी दारातच बसून होती, मास्क लावलेली. पहिल्या दिवशी मी बघितलं, म्हणलं ठीक आहे बसली असेल. दुसऱ्या दिवशी म्हणलं आजी तुम्ही का बसला तिथं? पॉझिटिव्ह आहेत का? म्हणली नाही. मला वाटलं जागा मिळाली नाही तर सरांना म्हणावं घ्या, जाऊ द्या म्हातारा माणूस. माझ्या मनावर घेत होते ना लोक, हे डॉक्टर लोक. नाही म्हणली मला नाही कोरोना. मग इथं का बसलात? त्या खिडकीत म्हणली आमचे मालक आहेत ते. आम्ही म्हणलं तुम्ही काय करणार आहे? मग तुम्ही पॉझिटिव्ह होताल जा ना घरी. नाही नाही म्हणली मी घरी गेल्यावर वाचत नाहीत म्हणली. मी घरी गेल्यावर माय मेलेली ठावं नाही म्हणली त्याला. माझं लग्न 12 वर्ष झालेलं आहे आणि 12 वर्षापासून बायको बी मीच आहे म्हणली त्याची, माय बी मीच आहे, बहीण बी मीच आहे. त्याला बहीण बी नाही, माय बी नाही, आत्या नाही, गणगोतच नाही म्हणली कोणी त्याला. आम्हीच गणगोत आहेत कोणी एखाला. म्हटलं मग तुम्ही काय करताल? काय मी डॉक्टर नाही म्हणली, मी काय करीत नाही. पण त्याचा समज झालेला आहे, मला मग बायको आहे ना खंबीर माया महाग, मला काय होणार आहे, इतक्याच धरती मी इथं बसू नये म्हणली. 14व्या दिवशी बाईनं असं हातात धरून नवरा घरला नेला. मी म्हणलं ह्याला म्हणतात प्रेम, याला प्रेम म्हणते. 80 वर्षाचं म्हातार हाताला धरून घरला नेलं. म्हणली महाराज या बघा भाकर खायनं गेलं म्हणली म्हातार. म्या नुसतं म्हणायचं, हात जोडायचं, खा की तुम्हाला मै शपथ आहे. खाल्ली म्हणली म्हाताऱ्यानं भाकर.
बायका शपथ घालीच नाही घेऊ कव्हर खाताच बनायल्यात ही आपलं बघा काय करायचे जेवढ्या कीर्तनात बसलेल्या महिला आहेत नशिबानं जर कुंकू तुमच्या कपाळाला असेल तुमचं कुंकू जर कधी अडचणीत सापडलं ना त्या कुंकाला साथ द्यायचं लक्षात ठेवा आजच्या कीर्तनात एकटं पडू देऊ नका ते कुंकू एकटं पडले की ते कुंकू तुमच्या नजर आड गेल्याशिवाय राहत एकटं पडू द्यायचं नाही राम वनवासात गेले संगच गेली बाई लक्ष्मीचं वर्णन का करतोय मी सांगू तुम्हाला जग लक्ष्मीच्या मागं लागलेलं आहे लक्ष्मी कोणाच्या मागं लागली लक्ष्मी स्थिरावली आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले लक्ष्मी घरीच राहिली हो म्हणा घर घरी झाला गोकुळात आले ना संगच आली न ती घरोघरी झाला लक्ष्मीचा आवाज सोन्याचा धूर निघू लागला गोकुळातल्या लोकांच्या घरातून सोन्याचा धूर काय कमी हो मग आनंदाला पारावारच नव्हते त्याच्या ओरिजिनल देव करा सोन्याचा धूर निघल तुमच्या घरातून काही कमी पडणार नाही तुम्हाला दिखावा करायचा नाही मोठेपणा करायचा नाही मनातून करायचं लोकांना चांगलं म्हणावं म्हणून करायचं नाही अंतकरणातून भजन करायचं बाप इना घेत होता म्हणून घ्यायचा नाही डोळ्यावर कातडं वडून म्हाताऱ्यानं हे काय सोंग करून ठेवलं की म्हणला मला तर काय रात्री 12 ते 2 म्हणला येऊ काय वाजायले काय पहारा म्हणला नशिबाला आलाय येऊ नको रे बापा तो कोणी घेईन काय उगाच आपलं असल्या लोकांनी न घेतलेलं बरा मनातून विना घेताना असं वाटलं पाहिजे काय नशीब आहे माझं एवढं गाव आहे म्हणला मात्र माझ्या नशिबाला आजचा विना आलाय भाग्यवान समजितो म्हणला मी तुम्हाला या विण्याला असं वाटलं पाहिजे त्या दिवशी तुम्हाला समाधान लाभन का उगच आपलं विठाला 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 गोकुळातल्या लोकाला काहीच कमी नव्हती हो लक्ष्मी पाणी भरू लागली त्याच्या घरी हो लोका गोकुळीचा झाले लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली वाचोनी जप तप देवाचं ज्ञान झालतं देव दिसायचे गोकुळातल्या लोकायला ओळखू यायचे समाधान वाटायचं चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भितरी केला देवे निश्चिंत लोक होते टेन्शन नव्हतं त्याला कोणतं काय होईल आणि कसं होईल आपल्यासारखं होईल की नाही आपल्या मनासारखं होईल असलं नव्हतंच ती हो गोकुळातलं कोणतंही माणूस बघितलं ना गदगदच हसायचं आता कोण्याही खेड्यात माणूस गेलो तर गदगद हसच न हो लयच कुचळ तोंड करून हिंडायचे लोक हसायचं नावच नाही त्याच कवाय बघितलं तर तोंड पडलेलेच यायचे जाऊन विचारावंच वाटतंय क्यों रोते हो जी बोले मैं रोता नहीं फिर मेरी सूरत वैसी है पडक्या तोंडाची अरे जगायचेच किती दिवस तुम्हाला
खुश राहिलं पाहिजे माणसानं. विठाला विठाला काही माणसं बाहेर खुश राहतात, घरी आले की तोंड पाडून येतात. या बायाला वाटतंय इळभर माणसानं वाट बघावं आणि येऊ काही पडक्या तोंडाचं घरला आले. न आलेलं परवडलं की हे इळभर लक्ष्मी वाट बघते विचार. आता आल्यावर माय मला लय बोलायचं म्हणले त्याला, माया लय पोटात असं काय होईन काय बोलती बाई, ते तोंड पाडून घरला आलं. मायो म्हणला मर मर म्हणली खप. अरे खुश राहा ना, जीना है तो बहुत जीवन ये रो रो के खोना ना, हंसना ही तो है जिंदगी, जीवन ये रो रो के खोना ना, जीना है. हसत हसत कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हंसे, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. हसत हसत माणसानं जीवन जगलं पाहिजे. तुम्ही गेले म्हणून समजलं की डोळ्याचं पाणी खंडूनही लोकायच्या. महाराज पंढरपुरात गेले, सोलापूरचे पोलीस रडू लागले, पांडुरंगाची दर्शन बारी बंद झाली. वाळवंटाला लोक आले, 3 लाख लोक वाळवंटाला. माणसाच मावणत पोलीसवाले MS-22, MS-23, MS-25, MS-24, MS-38 दिसली, गाडीच अडविने गेले. जाऊ द्या म्हणले, जाऊ द्या, अडवू नका, जा 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 लवकर जा, तुम्हाला अंत्यविधी सापडली पाहिजे. पोलीस रडू लागले. पोलीस सोलापूरचे काय महात्मा असेल बा म्हणले. वारी गेलेली वापस आली, गेलेली वापस वारी, दर्शनाची बारी खंडून महाराजाच्या दर्शनाला बारी लागली. याचं म्हणतात, याला म्हणतात जीवन, याला म्हणतात जगणं. कसं जगायचं? तुका म्हणे का मरणीची सरे आणि उत्तमची होते. तुका मनीची यावे सत्कीर्तीने बरवे, येल काय ती आपुरी, तीन अहंकाराची घोडी म्हणी जियावे सत्कीर्तीने बरवे. हसत हसत जगायचं, आनंदानं जीवन कडीला काढायचं. निघालेला दिवस अजिबात कुदंड करायचं नाही सोंग कोणासोबत. अजिबात सकाळ सकाळ उठल्यावर दिवस खराब करायचा नाही. नवरा बायकोनं चांगलं हसून खेळून बोलायचं एकूण एकाला. तुम्ही असंच केलं नाही, तुम्ही तसंच केलं, बहिणीलाच पैसे कशाला दिले, वावरच कशाला ते भावाला दिलं, मर्ग उगा. राईट. हे बी लय चांगले हो, पण लय कुचळ लोकांच्या नादाला लागले. आता कसं म्हणले? हा, त्याचं बारक लय चांगले. याच्याहून बारक मोठं आहे का बारक आहे? ते बारक आहे, ते गुणाचं आहे. हे बी गुणाचं आहे हो, पण नाद कुचळ लागला याला. एक दिवशी मग चापडलं ना, याला वाळू घालतो का नाही बघा. त्यानं बघितलंच नाही मग राग कसा राहत. लय दिवशी दिवस झालं गौसन म्हणायलो, गौसलच नाही. एखाद दिवशी बघन चांगले हाताला आले तर यायच्या, हाता तोंडाला आलेला घास यायचा. दोघा भावानं ठरवलं तर परभणी जिल्ह्यात नाव लौकिक मिळवायची ताकद आहे या पोरांमध्ये. फालतू लोकांच्या नादी लागू नये असल्या लेकराईनं. विठाला विठाला परमार्थात मस्त माळ घालायची, दन 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 भजन ऐकायचं, कीर्तन पाठ होते याला. आनंदानं जीवन जगायचं. अरे सोन्याचा घास मिळाला बेटे हो, घास सुखानं खातावी आला पाहिजे माणूस. आज आपण मनुष्य जन्म मिळालेला आहे, पुन्हा मिळणार नाही. ह्या तुम्ही कौडगावात पुन्हा येणार नाही, ध्यानात ठेवा. ही शेवटची पाळी आहे, शेवटची पाळी आहे ही. शेवट आहे हे मनुष्य जन्म. आनंदानं जीवन जगायचं. बघा 9:30 वाजले, मला जाणं आहे बेटा.
मी तरी काय करू आता, काय झालंय शेळीला सड 2 आहेत आणि पिल्ले 5 झालीत. कोण्या कोण्या पिल्ल्याला पाजू मी तरी आता, मला जाणंच लागते. एकच गोष्ट लक्षात ठेवा, माझं आजपर्यंत जे 1-1.5 तास झालं जे काही मी बोलतोय, या सगळ्या बोलण्याचा सारांश एक आहे, कोणत्याच गोष्टीनं दुःखी होऊ नका, कोणत्याच गोष्टी मनाला लावून घेऊ नका आणि कोणत्याच गोष्टी कायमस्वरूपी ठेवू नका. जरा इग्नोर करत जा, दुर्लक्ष करत जा, भांडणं फांडणं करीत जाऊ नका, वादविवाद करत जाऊ नका, मतभेद करत जाऊ नका, भेदभाव करत जाऊ नका. आज आपण माणूस आहे तर उद्या आपण ढोरावासारा जन्माला गेल्यावर काय करावं, झालं गेलं विसरून जात जा, लई मनाला लावून घेत जाऊ नका. आज एका मनुष्य जन्म का पुन्हा पुन्हा येणार आहे का, आणि किती मोठ्या माणसानं जाऊ द्या म्हणायचं असते, क्षमा करायचं असते. मारणारा मोठा असतो का क्षमा करणारा मोठा असतो? क्षमा केली पाहिजे, सोडून दिलं पाहिजे. जाऊ दे, सोडून दिलं, चल. हातात हात देतो पैलवान कुस्तीच्या आधी, आणि कुस्ती झाल्यावर बी हातात हात पैलवान देत असतो. तसं आनंदानं दिवस काढायचं. बघा कसली महामारी आली होती ह्या कोरोनातून, त्याच्यातून वाचलोत, देवाचा उपकार समजा आणि आनंदानं जीवन जगा, एवढंच माझं म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही. विठोबा रखुमाई भगवान गोकुळात प्रगट झाले. गवळ आणि गोपाळ गाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दही दूध तुपलोनी खाऊ घातलं, उरलेल्या वेळात खेळ खेळले, शिदुऱ्या जमा केल्या. जमा केलेल्या शिदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्याला मिळणार आहे. शांतता बाळगा. दरवर्षीप्रमाणे आपण 50 वर्ष साजरा करतायत. गावाचं कौतुक आहे. मंदिर बी छान झालेलं आहे, मंदिराचं बांधकाम बी छान झालं आहे. असंच गावामध्ये ही प्रसन्नता अबाधित राहावी अशी इच्छा करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर